नमस्कार, मी मधुकर जोशी. मी मंजिरी जोशी. नमस्कार. तर नवीन फ्लॅट घेतल्यानंतर साहजिकच कोणाची अपेक्षा असते की आपलं इंटिरियर चांगलं व्हावं. पण इंटिरियर चांगलं होत असतानाही आपण महत्त्वाच्या ज्या बाबी पाहतो त्या म्हणजे आपली अंतर्गत जी सजावट आहे ती सजावट योग्य रीतीने व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून विचार करता माझं बालपण आणि तरुणपणसुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये माझ्या गावी पिंपळगाव, जिल्हा परभणी इथं गेलेलं आहे. आणि तिथं एक आमचा वाडा होता, म्हणजे आणखीन आहे, परंतु त्यांचे एक मजला जो आहे तो एक मजला आम्ही डिमॉलिश केला. आणि डिमॉलिश केल्यानंतर जे सागवानी जे साहित्य होतं, उदाहरणार्थ तुमचे कोरीव खांब असतील, सागवानी खिडक्या असतील, काही दार असतील किंवा इतर तुमची जुने भांडी आणि काही वस्तू असतील, त्या वस्तू आम्ही या ठिकाणी आणल्या आणि त्या वस्तू किंवा ते साहित्य इथं कसं म्हणजे आपण म्हणतो फिट करता येईल या दृष्टिकोनातून विचार केला. आणि त्या आठवणी म्हणजे सकाळी उठल्यानंतर असं एकदम असं जाणवत नाही मला की मी एक मोठ्या कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये आहे. तर त्याला एक गावाचं लूक आहे, त्याला ग्रामीण भागाचं लूक आहे. तर हे फार उत्तम रीतीनं काम झालेलं आहे. मिस्टर जसं म्हणलं तसंच झालं. जुन्या आठवणी त्यांच्या लहानपणीच्या सगळ्या ह्या घरामध्ये ताज्या झाल्या. आणि खरं सांगायचं म्हणजे आम्हाला एक डोक्यामध्ये असं होतं की ट्रॅडिशनल होम करायचं आपल्याला. आधुनिक पुण्यात राहून आधुनिक जे घरं पाहिली होती त्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं करूयात असा आमचा उद्देश होता. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रथमेश आणि त्यांच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे साध्य केल्या. आणि विशेष म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक ज्या फर्निचरला जी क्वालिटी त्यांनी दिली आम्हाला ती मला वाटत नाही की कुठे मिळेल. दारं, खिडक्या आणि सगळ्या ज्या ट्रॉलीज म्हणा एकदम ब्रँडेड सगळं वापरलेलं आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे बेडरूमचे जे आमचे कपाट केलेले आहेत त्यांनी की जुन्या आमच्या लग्नातली साडी माझी लावून इतकी सुंदररित्या त्यांनी ती प्रेझेंट केली आहे. तर ती खरंच म्हणजे त्यांची कमाल आहे या सगळ्या गोष्टीची. ह्या सगळ्या गोष्टी करता करता आम्हाला हे लक्षात आलं की आम्हाला टाईम लाईन होती की 2 महिन्यात हा आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे. तर आम्ही सुरुवातीलाच त्यांना म्हटलं की आम्हाला 2 महिन्यात तुमच्याकडनं होईल का. तर त्यांनी सांगितलं अगदी तुम्ही ज्या डेट सांगाल त्याप्रमाणे. आम्हाला एक 60 डेज लागतातच कुठला प्रोजेक्ट करायला. 60 डेजमध्ये आम्ही नक्कीच कंप्लीट करू. जी 27 आम्हाला त्यांनी तारीख दिली होती तर त्या तारखेला बरोबर त्यांनी तो प्रोजेक्ट आमच्या हातात दिला. आणि विशेष म्हणजे कुठल्याही एवढ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पण त्यांनी कुठल्या गोष्टीची तडजोड नाही केली आहे. जी क्वालिटी मेंटेन केली आहे ती खूपच म्हणजे वाखाणण्यासारखी आहे. ज्या एंट्रन्सपासून ते प्रत्येक रूममध्ये जाताना एक सगळ्या आलेल्या पाहुण्यांना एक वेगळं नवीन लूक पाहायला मिळालं की यार हे कुठेच नाही पाहिलं. हे अशा पद्धतीने खूप छान केलं आहे.